नमस्कार, मी सागर सटे आपलं सगळ्यांचं स्वागत करतो। त्याचबरोबर माझ्या यूट्यूब चॅनलला आपण भरभरून प्रतिसाद देत आहात याबद्दल मी सगळ्यांचे आपले आभार व्यक्त करतो। तर आजचा जो टॉपिक आहे हा खूप इम्पॉर्टंट असा टॉपिक आहे। टेक्निकल ॲनालिसिस करताना आपल्याला जसं आपण चार्टचा वापर करतो त्याच प्रकारे आपल्याला टेक्निकल इंडिकेटर्सचा वापर देखील इथे करायचा असतो। तर आजच्या टॉपिकमध्ये आपण टेक्निकल इंडिकेटर्सबद्दल जाणून घेणार आहोत। तर आजच्या टॉपिकला सुरुवात करण्या अगोदर जर आपण आमचं चॅनल जे आहे सबस्क्राइब केलं नसेल, चॅनल सबस्क्राइब करून बेल नोटिफिकेशनवर क्लिक करा। आमचे जे अपडेटेड व्हिडिओ आहेत हे आपल्यापर्यंत पोहोचत राहतील। त्याचबरोबर व्हिडिओ जो आहे हा शेवटपर्यंत बघा व आपल्याला जर व्हिडिओ आवडला असेल तर शेअर नक्की करा। तर सुरुवात करूया आजच्या आपल्या टॉपिकला। तर टेक्निकल इंडिकेटरला ट्रेडिंग इंडिकेटर्स देखील म्हटले जाते। बरेच ट्रेडर जे आहेत हे टेक्निकल इंडिकेटर्स हा वर्ड यूज करतात। बरेच ट्रेडर जे आहेत हे ट्रेडिंग इंडिकेटर्स असा देखील वर्ड यूज करतात। तर हे दोन्ही एकच आहे, इथे कन्फ्यूज आपल्याला व्हायचं नाही। तर पुढे सुरुवात करूया आपण। ट्रेडिंग इंडिकेटर जे आहे याच्या माध्यमातून आपल्याला शेअर्स किंमत म्हणजे शेअर्सची प्राइस जी आहे ही कुठे जाऊ शकते हे समजण्यास आपल्याला मदत होते। हे इंडिकेटर मागील डेटा पॉइंट आणि फॉर्म्युला याचा वापर करून बनत असतात। इंडिकेटरचा वापर चार्ट पॅटर्न आणि कॅन्डलस्टिक पॅटर्न सोबत केला जाऊ शकतो। या तिघांचा वापर करून म्हणजेच इंडिकेटर्स, चार्ट पॅटर्न, कॅन्डलस्टिक पॅटर्न या तिघांचा वापर करून स्टॉक प्राइस कोणत्या दिशेने जाऊ शकेल याचा अंदाज जो आहे हा लावला जाऊ शकतो। काही इंडिकेटर जे आहे हे चार्ट सोबत लागत असतात, म्हणजेच कॅन्डलस्टिक पॅटर्न जो आहे यासोबत आपल्याला प्लॉट होताना दिसून येतात। तर काही इंडिकेटर जे आहे हे चार्टच्या खालच्या बाजूला आपल्याला दिसून येतात। तर आपण एक एक्झाम्पल बघूया। तर इथे मी एक इंडिकेटर जो आहे तो प्लॉट लावलेला आहे ज्याचं नाव आहे SMA। आपण इथे बघू शकता। तर हा 20 डेज मूविंग ॲव्हरेज इंडिकेटर आहे। तर हा इंडिकेटर्स आपण बघू शकतो हा वरच्या बाजूला आपल्याला कॅन्डलस्टिक पॅटर्न सोबत आपल्याला लागलेला दिसून येतो। तर खालच्या साईडला आपण RSI इंडिकेटर जो आहे हा आपल्याला इथे लागलेला दिसून येतो। तर अशा प्रकारे इंडिकेटर्स, काही इंडिकेटर जे आहेत हे वरती प्लॉट होताना आपल्याला दिसतात, काही इंडिकेटर जे आहेत हे आपल्याला खालच्या साईडला प्लॉट होताना दिसून येतात। तर शेअर बाजारामध्ये हजारो इंडिकेटर्स आहेत। आपण ज्यावेळेस टेक्निकल ॲनालिसिस करतो त्यावेळेस आपण जे इंडिकेटर्स यूज करतो तर इथे प्रत्येक साइट्सवर, प्रत्येक सॉफ्टवेअरवर जो आपण प्लॅटफॉर्म यूज करणार आहे टेक्निकल ॲनालिसिस करण्यासाठी त्यावर वेगवेगळे इंडिकेटर्स आपल्याला दिसून येतात। तर शेअर बाजारामध्ये हजारो इंडिकेटर आहेत, परंतु इंडिकेटरचा अभ्यास व त्याचा अनुभव घेऊन आपल्याला त्याचा वापर जो आहे तो करायचा असतो। जर आपण एखाद्या इंडिकेटरबद्दल अपुरी इन्फॉर्मेशन घेऊन तो इंडिकेटर लावून त्यावरती आपण जर ट्रेड करत असू तर आपले जे ट्रेड आहेत हे यामध्ये जी ॲक्युरेसी आहे ही आपल्याला कमी प्रमाणामध्ये मिळू शकते। तर इथे एक सजेशन आपल्याला आहे की आपण प्रत्येक इंडिकेटरचा अभ्यास करावा व त्याचा अनुभव म्हणजे त्याचा एक्सपिरियन्स घ्यायचा आहे आपल्याला। इंडिकेटर लावल्यानंतर आपल्याला त्यामध्ये काय दिसतंय, प्राइस कशा प्रकारे जाते हे आपल्याला बघायचं आहे आणि त्यानंतर आपण त्याचा वापर जो आहे हा करायचा आहे। तर प्रत्येक इंडिकेटर्सवर मी एक दोन इंडिकेटर्सवर व्हिडिओ जे आहेत हे येणाऱ्या कालावधीमध्ये पोस्ट करत जाईल। तर आपण अपडेटेड राहा। पुढे आपण बघूया इंडिकेटरच्या मदतीने कोणत्याही स्टॉकची किंमत खाली किंवा वर जात आहे, शेअर्स कुठे खरेदी करावे आणि शेअर्स कुठे विकावे म्हणजेच स्टॉक कुठे सेल करावे हे समजण्यास आपल्याला इंडिकेटरच्या साहाय्याने मदत होत असते। इंडिकेटर फक्त प्राइस प्रेडिक्ट करत असतात असे गरजेचे नाही, असे जरुरी नाही की इंडिकेटर दिलेले सिग्नल जे आहेत, इंडिकेटरने दिलेले सिग्नल जे आहेत हे बरोबरच असतील। तर कधीकधी हे सिग्नल जे आहेत हे चुकीचे असू शकतात। इंडिकेटरच्या एकत्रित वापरातून आपण इंडिकेटर बेस्ड स्ट्रॅटेजी बनवू शकतो। तर बाजारामध्ये बरेचसे ट्रेडर जे आहेत
हे आजच्या डेटला इंडिकेटर बेस्ड स्ट्रॅटेजीवरती ट्रेड करताना आपल्याला दिसून येत आहे. तर इंडिकेटर बेस्ड स्ट्रॅटेजी जी आहे यावरती पण मी हळूहळू व्हिडिओ जे आहेत हे पोस्ट करेल, ज्या व्हिडिओच्या मार्फत आपल्याला ट्रेड घेण्यामध्ये म्हणजे ट्रेड घ्यायला मदत होईल. तर हळूहळू मी ते व्हिडिओ आपल्याला पोस्ट करेलच. पुढे आपण बघू. आजचा जो व्हिडिओ आहे हा आपण इंडिकेटर्सवर बेसिक असा टॉपिक आपण बघत आहोत. तर इंडिकेटर्सचे मुख्यतः 2 प्रकार पडतात, म्हणजे आहेत. एक आहे लीडिंग इंडिकेटर्स आणि दुसरा आहे लॅगिंग इंडिकेटर. तर लीडिंग इंडिकेटर जो आहे हा लीड करत असतो प्राईजला. त्याबद्दल आपण पुढे एक एक करून बघूया. तर आपण अगोदर बघूया लीडिंग इंडिकेटर्स. लीडिंग इंडिकेटर्स आपल्याला प्राईज किंवा न्यू ट्रेंड जो स्टार्ट होणार आहे किंवा प्राईज रिव्हर्सल पण आपण म्हणू शकतो, ह्या सगळ्या गोष्टीच्या अगोदर सिग्नल किंवा आपण संकेत देखील इथे म्हणू शकतो, सिग्नल देत असतात, संकेत जे आहे देत असतात. म्हणजे प्राईज ॲक्शन होण्या अगोदर आपल्याला इथे हे इंडिकेटर जे आहेत हे सिग्नल देत असतात. परंतु यासोबत एक प्रॉब्लेम आहे. हे इंडिकेटर्स फेक म्हणजेच बनावट सिग्नल पण देऊ शकतात. तर या इंडिकेटरसोबत एक प्रॉब्लेम आहे, जो प्रॉब्लेम मी इथं आपल्यासोबत डिस्कस केला आहे, की ज्यावेळेस आपण लीडिंग इंडिकेटर्स लावतो त्यावेळेस हे सिग्नल जे आहेत, म्हणजे हे इंडिकेटर जे आहेत हे इंडिकेटर्स कधीकधी फेक सिग्नल देऊ शकतात. तर त्यासाठी काय करायचं आहे ते पण मी पुढे तुम्हाला सांगणार आहे. यासाठी आपल्याला नेहमी एकासोबत इतर इंडिकेटर्सचा वापर करून सिग्नल जे आहेत याची पुष्टी जी आहे ती करून घ्यायची असते आणि त्यानंतर जो आहे ट्रेड करायचा असतो आपल्याला. पुढे आपण बघू. याच इंडिकेटर्सला ऑक्सिलेटर इंडिकेटर असे देखील म्हटले जाते. बरेचसे ट्रेडर्स आज कन्फ्यूज आहे. ऑक्सिलेटर इंडिकेटर्स, लीडिंग इंडिकेटर्स, लॅगिंग इंडिकेटर्स, परत वेगवेगळ्या इंडिकेटर्सचे जे नाव आपल्याला दिसत असतात ट्रेडिंग प्लॅटफॉर्मवरती किंवा टेक्निकल ॲनालिस्टचा जो आपण प्लॅटफॉर्म वापरतो, जसं ट्रेडिंग व्ह्यू झालं किंवा इतर आपल्या ब्रोकरचे सॉफ्टवेअर झाले, तर याच्यावरती आपल्याला वेगवेगळ्या नावाने इंडिकेटर्स जे आहेत हे दिसू शकतात. फॉर एक्झाम्पल, एक एक्झाम्पल म्हणून मी आपल्याला दाखवतो इथे. तर एक RSI म्हणून इंडिकेटर जो आहे, तर हे ट्रेडिंग प्लॅटफॉर्म आहे ज्यावरती आपण बघतोय. तर इथे आपल्याला RSIचं जे नेम आहे ते वेगळं आहे. म्हणजेच हा इंडिकेटर RSI इंडिकेटरच आहे, रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स ज्याला म्हटले जाते. परंतु त्या अगोदर जे आहे हे आपल्याला इथे नाव जे आहे ते वेगळं बघायला मिळतं. तर प्रत्येक ट्रेडिंग प्लॅटफॉर्मवरती, चार्टचे जे प्लॅटफॉर्म आहे त्यावरती आपल्याला वेगवेगळ्या नावाने ते इंडिकेटर्स बघायला मिळू शकतात. अजून एक एक्झाम्पल सांगायचं झालं तर आपल्याला काही प्लॅटफॉर्मवरती फक्त स्टॉकेस्टिक इंडिकेटर बघायला मिळतं. तर काही ठिकाणी आपल्याला त्या स्टॉकेस्टिक जे नाव आहे, स्टॉकेस्टिक इंडिकेटर्स जे नाव आहे त्याच्या अगेन्स्टमध्ये, म्हणजे त्याचं नाव जे आहे सांगायचं झालं तर स्टॉकेस्टिक ऑक्सिलेटर असं देखील आपल्याला पाहायला मिळू शकतं. त्याचबरोबर स्टॉकेस्टिक RSI असं देखील नाव आपल्याला इथे बघायला मिळू शकतं. तर बरेच असे इंडिकेटर जे आहेत हे थोडेसे कन्फ्यूज करणारे आहेत. या नावामध्ये आपल्याला फरक जो आहे हा जाणून येत असतो. तर पुढे बघूया आपण. हे इंडिकेटर्स जे आहेत हे 0 ते 100च्या मध्ये फिरताना आपल्याला दिसून येत असतात. तर एक एक्झाम्पल इथे दाखवतोय की हे जे RSI इंडिकेटर आहे हे वरच्या साईडला 100 ते खालच्या साईडला 0, या दोन, म्हणजे ही जी लाईन आहे वरची आणि खालची, या लाईनमध्येच आपल्याला फिरताना जे आहे दिसून येत असतात. इंडिकेटर्स जे आहेत त्याचे नावं मी इथे काही सांगतोय, जे मोस्ट पॉप्युलर इंडिकेटर्स आहे, जसं रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स RSI ज्याला शॉर्टकटमध्ये म्हटलं जातं. त्याचबरोबर स्टॉकेस्टिक ऑक्सिलेटर आहे, CCI आहे, ROC आहे, असे बरेच इंडिकेटर्स आहेत. हे इंडिकेटर्सचा वापर आपण लीडिंग इंडिकेटर्स म्हणून देखील करू शकतो. म्हणजे जर आपण गुगलवरती सर्च केलं नेम ऑफ लीडिंग इंडिकेटर्स तर आपल्याला लीडिंग इंडिकेटर्सचे मल्टिपल लीडिंग इंडिकेटर्स जे आहेत ते आपल्याला तिथे बघायला मिळतात. तर याचा आपल्याला प्रत्येक इंडिकेटरचा आपल्याला अभ्यास करायचा असतो आणि त्याचबरोबर
याचा एक्सपिरियन्स देखील घ्यायचा असतो, मग ट्रेड जो आहे तो करायचा असतो. तर आपण पुढे आपल्यासाठी एक इथे दाखवलेला एक चार्ट मी इथे प्लॉट केलेला आहे. तर आपण बघू शकता की ही जी लाईन आहे ही लीडिंग इंडिकेटर्सची लाईन आहे आणि ही जी लाईन आहे ही प्राईसची लाईन आहे. तर आपण बघू शकता ही प्राईस नंतर मुवमेंट करते आणि लीडिंग इंडिकेटर जे आहे ते आपल्याला अगोदर संकेत देतं. तर लीडिंग इंडिकेटरने आपल्याला अगोदर संकेत दिला आहे की प्राईस आता खाली येणार आहे. आणि जर सांगायचं झालं तर प्राईस जी आहे ती नंतर खाली येताना आपल्याला दिसून येते. तर लीडिंग इंडिकेटर नेहमी आपल्याला अगोदर संकेत जे आहे ते देत असतात, परंतु हे संकेत जे आहे हे फेक असू शकतात. तर त्या अकॉर्डिंगली आपल्याला इथे स्टडी जी आहे करायची असते ट्रेड घेत असताना. तर पुढे आपण बघूया. पुढचा इंडिकेटर जो आहे, इंडिकेटर्स जे आहे त्याला म्हणतात लॅगिंग इंडिकेटर. तर लीडिंग इंडिकेटर, लॅगिंग इंडिकेटर यामध्ये काय फरक आहे ते पण इथे आपण बघूया. तर लीडिंग इंडिकेटर जे आहेत, लॅगिंग इंडिकेटर जे आहे प्राईस न्यू ट्रेंड, प्राईस रिव्हर्सलच्या नंतर संकेत आपल्याला देत असतात. म्हणजे प्राईस मूव करते पहिल्यांदा आणि त्याच्यानंतर आपल्याला लॅगिंग इंडिकेटर जे आहेत हे संकेत देत असतात. तर हे संकेत जे असतात हे कन्फर्म संकेत असतात. म्हणजे याची दिशा जी आहे ही कन्फर्म असते. म्हणजे अप ट्रेंड असेल, प्राईस जर अप साईडला जाणार असेल तर आपल्याला याचा कन्फर्म सिग्नल जो आहे हा मिळत असतो लॅगिंग इंडिकेटर्सच्या माध्यमातून. परंतु इथे देखील एक प्रॉब्लेम आहे. तर इथे प्रॉब्लेम बघायचा झाला तर हे इंडिकेटर जे आहेत हे थोडेसे उशिरा आपल्याला संकेत देत असतात. तर या इंडिकेटरसोबत पण एक प्रॉब्लेम आहे की प्राईजने मुवमेंट झाल्यानंतर बऱ्याच वेळाने आपल्याला हे इंडिकेटर जे आहे हे संकेत देत असतात. म्हणजेच जर 100 रुपयापासून 105 रुपये प्राईस चालू आहे झालेली आहे तर 105 रुपयाला होऊ शकतं आपल्याला तिथे बायचा किंवा तिथे सेलचा सिग्नल आपल्याला तिथे जाऊन गेल्यानंतर प्राईस तिथे गेल्यानंतर आपल्याला बायचा सिग्नल जो आहे तो मिळणार आहे. तर 5 रुपयाचा जो प्राईस डिफरन्स आहे म्हणजे प्राईस मुवमेंट जी आहे ही निघून गेलेली असते. तर इथे हा प्रॉब्लेम आहे इंडिकेटरसोबत. पुढे आपण बघूया. यासाठी आपल्याला नेहमी, तर प्रॉब्लेमचं सोल्युशन इथे मी आपल्याला सांगतोय की यासाठी आपल्याला नेहमी एकासोबत इतर लॅगिंग इंडिकेटर जे आहेत हे बघायचे असतात. लिडिंग किंवा लॅगिंग इंडिकेटर्स पण याचा वापर पण आपण इथे करू शकतो. तर लिडिंग आणि लॅगिंग इंडिकेटरच्या मिश्रणातून देखील आपण स्ट्रॅटेजी जी आहे ती बिल्ड करू शकतो. ते पुढे आपण बघूया. तर आपण याच्यासोबत एक इंडिकेटरसोबत दुसऱ्या इंडिकेटर्सचा वापर करून सिग्नल जे आहे याची पुष्टी करून घेऊ शकतो. आता इंडिकेटर्स कोणते कोणते त्याचं नाव मी इथे आपल्याला सांगतोय. म्हणजे लॅगिंग इंडिकेटर कोणते कोणते, तर इथे मी एक ठराविक नावं घेतलेली आहे जे की मोस्ट पॉप्युलर आहे. जसं मूव्हिंग ॲव्हरेज झालं, तर मूव्हिंग ॲव्हरेजमध्ये 2 ते 3 प्रकार आहे. जसं सिम्पल मूव्हिंग ॲव्हरेज झालं, एक्सपोनेन्शियल मूव्हिंग ॲव्हरेज झालं, DMA झालं, डेली मूव्हिंग ॲव्हरेज झालं. तर हे सगळे इंडिकेटर्स जे आपण बघतो हे लॅगिंग इंडिकेटर आहे. त्याचबरोबर सुपर ट्रेंड झाला, MACD झाला, बॉलिंजर बँड झाला. तर हे सगळे इंडिकेटर जे आहेत हे इंडिकेटर्स लॅगिंग इंडिकेटर्स आहेत. तर आता लॅगिंग इंडिकेटर्सबद्दल आपण पुढे बघूया अजून. तर आता आपण इथे बघू शकतो की प्राईस अगोदर मूवमेंट करते आणि लॅगिंग इंडिकेटर जे आहे हे नंतर संकेत आपल्याला देत आहे. तर प्राईसने आपल्याला अगोदर संकेत दिला आहे की प्राईस खाली येणार आहे आणि लॅगिंग इंडिकेटर्सने आपल्याला नंतर संकेत दिला आहे की प्राईस खाली येणार आहे. तर इथे जो आहे या इंडिकेटरसोबत प्रॉब्लेम असा आहे की इंडिकेटर जे आहेत हे उशिरा सिग्नल जे आहे ते आपल्याला देत असतात. तर आता आपण पुढे बघूया की हे कॅल्क्युलेट कसे होतात. म्हणजे ही जी मूव्हिंग ॲव्हरेजची जी लाईन आहे किंवा एखाद्या इंडिकेटरची जी लाईन आहे ही प्लॉट कशा प्रकारे होते चार्टवर. तर याचे काही फॉर्म्युलेज आणि कॅल्क्युलेशन्स असतात. तर आपण एक एक्झाम्पल म्हणून इथे सिम्पल मूव्हिंग ॲव्हरेजचं कॅल्क्युलेशन फॉर्म्युला जो आहे तो बघणार आहे. तर लेट्स लुक ॲट अ सिम्पल एक्झाम्पल ऑफ हाऊ टू कॅल्क्युलेट द सिम्पल मूव्हिंग ॲव्हरेज. तर आपण बघतोय की सिम्पल मूव्हिंग ॲव्हरेज जो आहे तो कशा प्रकारे कॅल्क्युलेट केला जातो. तर इथे ABC म्हणून आपण एक कंपनी घेतली आहे, सिम्बॉल जो आहे. तर आपण ABC कंपनीचा 5 डेज मूव्हिंग ॲव्हरेज जो आहे, सिम्पल मूव्हिंग ॲव्हरेज जो आहे तो काढणार आहे आता. तर आपल्याला इथे डेली क्लोजिंग प्राईस जी आहे ती घ्यायची असते. म्हणजे स्टॉकची डेली क्लोजिंग प्राईस जी आहे ती इथे घेतलेली आपण बघू शकता. तर 11, 12, 13, 14, 15, 16, 17 म्हणजे कालची जी क्लोजिंग प्राईस होती ती 17 होती, परवाची जी क्लोजिंग प्राईस होती ती 16 होती.
तर अशा प्रकारे आपण इथे 7 डेजचा स्टॉकची जी क्लोजिंग प्राईस आहे ती घेतलेली आहे. तर आपण पहिल्या 5 दिवसाचा मूव्हिंग ॲव्हरेज जो आहे तो कॅल्क्युलेट करूया. तर पहिले 5 दिवस जर सांगायचं झालं तर 11, 12, 13, 14, 15. तर याचं सगळ्यांचं प्लस प्लस केल्यानंतर डिवाइड बाय 5 जर आपण याला केले, 5 यासाठी कारण का आपण 5 डेज मूव्हिंग ॲव्हरेज काढतोय. तर ज्यावेळेस आपण 10 डेज मूव्हिंग ॲव्हरेज काढतोय त्यावेळेस आपल्याला ही 10 प्राईस प्लस प्लस करून 10 दिवसाची मागील प्राईस जी आहे ती प्लस प्लस केल्यानंतर डिवाइड बाय 10 करायचं आहे. त्यानंतर आपल्याला प्राईस जी आहे ती SMA जे आहे ते निघून येईल. तर आता इथे SMA जो आहे तो आपला 13 दिसून येतोय. पुढे आपण बघूया पुढचे जे 5 दिवस आहे म्हणजे आजची क्लोजिंग झाली त्यानंतर पुढचे जे 5 दिवस आहे त्याच्याबद्दल आपण बघूया की SMA जो आहे तो कशा प्रकारे कॅल्क्युलेट होते. तर 12, 13, 14, 15, 16 ही अमाऊंट प्लस केल्यानंतर डिवायडेड बाय 5 करायचे तर आपल्याला याचा SMA जो आहे हा निघून येईल. तर अशा प्रकारे SMA जो आहे तो कॅल्क्युलेट केला जातो. त्यानंतर मागचे जे 5 दिवस आहेत त्याचं कॅल्क्युलेशन जर आपण केलं तर त्याचा मूव्हिंग ॲव्हरेज 15 आलेला आपल्याला इथे दिसून आला. तर अशा प्रकारे हे मूव्हिंग ॲव्हरेज निघत जातात आणि त्याद्वारे आपल्याला ही जी प्राईज आहे म्हणजे ही जी लाईन आहे ती मूव्ह करताना आपल्याला दिसून येते. जर प्राईज वरती जाताना दिसते, आता इथे आपण जे कॅल्क्युलेशन केलं आहे त्यामध्ये प्राईज जी आहे ती आपल्याला वरती जाताना दिसते. तर SMA जे आहे इंडिकेटर ते आपल्याला वरती जातानाच दिसेल. SMAची जी लाईन आहे जी आपण प्लॉट केली ती आपल्याला वरती जाताना दिसेल. तर अशा प्रकारे सिंपल मूव्हिंग ॲव्हरेज जो आहे तो कॅल्क्युलेट केला जातो. तर इतर फॉर्म्युले जर आपल्याला बघायचे असतील म्हणजेच इतर इंडिकेटर जे आहेत याचे फॉर्म्युले देखील आपल्याकडे उपलब्ध आहेत. तर त्यासाठी आपण गुगलवरती गेल्यानंतर गुगलवर सर्च केलं आपण फॉर्म्युला म्हणजे आपण जे इंडिकेटर यूज करतोय त्याचा फॉर्म्युला त्याचं नाव टाकून जर आपण फॉर्म्युला म्हणून सर्च केलं गुगलवर तर आपल्याला प्रत्येक इंडिकेटरचा फॉर्म्युला जो आहे त्याचं जे कॅल्क्युलेशन आहे हे आपल्याला गुगलवरती मिळेल. तर आत्ता आपण बघितलं की बेसिक जे लॅगिंग इंडिकेटर आणि लीडिंग इंडिकेटर जे आहेत याबद्दल आपण बेसिक अशी इन्फॉर्मेशन जी आहे ती जाणून घेतली आणि आपण एक्झाम्पल बघितलं की कशा प्रकारे कॅल्क्युलेट होत असतात लॅगिंग इंडिकेटर, लीडिंग इंडिकेटर्स. त्याचबरोबर आपण हे देखील बघितलं की चार्टवर कशा प्रकारे इंडिकेटर जे आहेत हे आपल्याला दिसून येतात. तर आता पुढच्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया की जे इंडिकेटर्स आपण वापरणार आहे त्या इंडिकेटर्सचे संकेत जे आहे त्या इंडिकेटर्सबद्दलची जी इन्फॉर्मेशन आहे ती येणाऱ्या 1-2 दिवसामध्ये मी पोस्ट करेलच. तर आजच्या टॉपिकमध्ये आपण इथेच थांबतोय. जर आपल्याला अकाउंट ओपन करायचं असेल तर लिंक जी आहे अकाउंट ओपनिंगची ती आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्याचबरोबर आमचं टेलिग्राम चॅनल जे आहे त्याची लिंक देखील मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर आपल्याला विनंती आहे आपण टेलिग्राम चॅनल जे आहे आमचं जॉईन करा. त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असेल तर शेअर नक्की करा. अधिक माहितीसाठी आपण आम्हाला कॉन्टॅक्ट देखील करू शकता. तर 9379229225 हा माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे. तर आजच्या टॉपिकमध्ये आपण इथेच थांबतोय. धन्यवाद.